हाय, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघूया शिळ्या भाजीपासनं धपाटे किंवा थालीपीठ. फोडणी दिलेली मूग डाळ आणि बटाट्याच्या भाजीची पेस्ट करून घेतली आहे. आता बघूया. गव्हाचं पीठ, फोडणी दिलेली मूग डाळाची भाजी आणि बटाट्याच्या भाजीची पेस्ट. बटाट्याच्या भाजीची पेस्ट आणि गव्हाचं पीठ. आता हे सगळं एकजीव करून घेऊ. पूर्ण पीठ, त्याच्यात चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जसं जसं लागेल तसं तसं गव्हाचं पीठ एकजीव करून घेत आहोत आपण सगळे जिन्नस. आपलं पीठ भिजवणं झालं आहे. छानपैकी पीठ भिजलेलं आहे आपलं. हे बघा. आता आपण याचे धपाटे करून घेऊ. थोडं थोडं पोर्शन घेऊन पाण्याचा हात घेऊन थापून घेणार आहोत आपण. आणि छान खरपूस भाजून घेणार आहोत. तेल सोडूया. आता दुसरी बाजू भाजून घेऊ आपण. पलटवून घेऊ. हे बघा किती छान कलर आला आहे. खमंग कलर भाजणं झाला आहे आपला धपाटा. नाश्त्यासाठी छान रेसिपी आहे ही. हे बघा आपला धपाटा तयार आहे. अशाच प्रकारे बाकीचे करून घेऊ. दोन्ही बाजू छान खमंग भाजून घे. किती सुंदर कलर आला आहे. नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी आहे. आपल्या भाज्या पण वाया जाणार नाही आणि रेसिपी पण एक तयार होईल. हे बघा आपले धपाटे तयार झाले आहे. लसणाच्या चटणी बरोबर उत्तम लागतात हे धपाटे. हे बघा आपले तयार झाले आहे. तुम्ही पण करून बघा. बाय.